गणित इयत्ता 3 वजाबाकी आजचेची पान नंबर 55 भाग 1 वजाबाकी आजचेची पूर्वतयारी। ही आहे 10ची नोट। तिचे आपण 1-1 रुपयाचे सुट्टे करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। ही झाली 1-1 रुपयाची 10 नाणी। हे झाले 10 रुपयाचे सुट्टे। हे आहेत 100 रुपये। आता 100 रुपयाचे पण सुट्टे करूया। 10-10 रुपयामध्ये करूया बरं। 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100। 10-10 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या ते झाले 100 रुपये। आता जर 1-1 रुपयाची नाणी घेतली तर किती होतील बरं? बघूया आपण। 1-1 रुपयाचा गठ्ठा करूया। 10 20 30 40 50 60 70 80 90 100। ही अशी 1-1 रुपयाची 100 नाणी घेतली तेव्हा ते 100 रुपये झाले। असे सुट्टे आपल्याला करता आले पाहिजे मित्रांनो। नंदू, सोनू आणि सलमा हे तिघ मित्र आहेत। सोनूच्या काय गप्पा चालू आहे बघूया आपण। सोनू काय म्हणते, माझ्याकडे 100 रुपयांच्या 2 नोटा आहेत, मला नंदूला 70 रुपये द्यायचे आहेत। सोनू नंदूला 70 रुपये परत करणार आहे, पण सोनू जवळ 100 रुपयाच्या 2 नोटा आहेत। सलमा म्हणते, तू कसे देशील? बघू आता सोनू काय करते ते। सोनू जवळ 100 रुपयाच्या 2 नोटा आहेत, सुट्टे नाही, मग सुट्टे करणं गरजेचं आहे। म्हणून सोनू 100 रुपयाच्या एका नोटेचे सुट्टे करायला गेली आणि तिने आणले 10-10 रुपयाच्या 10 नोटा। आता ती या सुट्ट्या केलेल्या पैशांमधून नंदूला ती 70 रुपये देणार। 10 20 30 40 50 60 70 झाले। म्हणजे सोनू जवळ काय राहिले, 100 रुपयाची 1 नोट आणि 10-10 रुपयाच्या 3 नोटा। म्हणजे सोनू जवळ 130 रुपये उरतील। असे सुट्टे करून आपल्याला वजाबाकी करता येणं गरजेचं आहे। आता ही आहे शतकमाळ, त्याच्यामध्ये 100 मणी आहेत। मग या शतकमाळेचे दशक माळेमध्ये आपल्याला रूपांतर करायचे, तर त्या होतात 10 दशक माळा। आणि ही एक दशक माळा आहे, हिला जर सुट्टे केले तर आपल्याजवळ 10 सुट्टे मणी येतात। म्हणून मित्रांनो, शतकामधून दशकात रूपांतर करता आलं पाहिजे, दशकामधून एककामध्ये आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे। हे आहेत 100 रुपये। आता बघा सुट्टे केले, 10-10च्या 10 नोटा आणि परत ही 10 रुपयाची नोट, तिला जर सुट्टे केले तर 1-1 रुपयाची 10 नाणी, ही अशी सुट्टे करता आली पाहिजे। हा आहे 100 काड्यांचा एक गठ्ठा। 100 म्हणजे शतक, शतकाकडून आपल्याला दशकाकडे जाता आलं पाहिजे, म्हणून याचे आले 10 दशक। आणि हा जो एक दशक आहे याला जर मोकळा केला तर आपल्याकडे येतात 10 काड्या। ह्या काड्या म्हणजे एकक आहेत। हे आहे एक शतक, दशकाच्या कांड्यांचा मिळून एक शतक बनलेला आहे। याला जर सुट्टा केला तर आपल्याला 10 दशकाच्या कांड्या मिळतात। मग एक दशकाची कांडी, मग त्याच्यामध्ये 10 सुट्टे आहेत,
कसे ते अशा प्रकारे अशा 10 सुटे सुटे छोटे छोटे कांडे आहेत त्याच्यात असे सुटे आपल्याला करता येणं गरजेचं आहे. ही आहे शतकाची पोटली. मग याच्यामधून दशक वेगळे करा. अशा प्रकारे 10 दशक आपण वेगळे केले. मग हा जो एक दशक आहे या एक दशकाला सुद्धा आपल्याला मोकळा करायचा आहे. त्यालाही मोकळा करूया. ते आले 10 एकक. अशा रीतीने आपल्याला शतकातून दशकात दशकातून एककामध्ये जाता आलं पाहिजे.